कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी, केली ठावी संतानी, 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 कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी, केली ठावी संतानी, 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 बरवे झाले शरण गेली, बरे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो, बरे झाले शरण गेलो, उगविलो संकटी, उगविलो संकटी, उगविलो संकटी, उगविलो संकटी, उगविलो संकटी, उगविलो संकटी, आणि रूपा बोरे, रूपा आणि रूपा बोरे, आणि रूपा करुणी खळे हरिदासी, 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 खळे हरिदासी, बरवे झाले शरण गेलो, बरे झाले शरण गेलो, झाले शरण गेलो, बरे झाले शरण गेलो, विलो संकटी, उगविलो संकटी, उगविलो संकटी, उगविलो संकटी, उगविलो संकटी, उगविलो संकटी, तुका म्हणे समागमे, कामने समागमे, तुका म्हणे समागमे, कामने समागमे, नाचू प्रेमे लागलो, 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 तुका म्हणे समागमे, कामने समागमे, तुका म्हणे समागमे, कामने समागमे, नाचू प्रेमे लागलो, 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 बरवे झाले शरण गेलो, बरे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो, बरे झाले शरण गेलो, उगविलो संकटी, उगविलो संकटी, उगविलो संकटी, उगविलो संकटी, उगविलो संकटी, उगविलो संकटी, बार कुमाई, हरे रघुमाई, बार कुमाई, रघुमाई, बार कुमाई, Barakumayo, Barakumayo, Barakumayo.
कुळीची कुळदेवी देवी कुळीची कुळदेवी कुळची हे कुलदेवी कुळची हे कुलदेवी कुळीची कुळदेवी कुळीची कुळदेवी कुळची हे कुलदेवी कुळची हे कुलदेवी केली टाई संताने केली टाई संताने बर झालं शरण गेलो बरवे झाले शरण गेलो एली ठावी संताने एली ठावी संताने हरवे झालो आदिवाद बरवे झाले शरण गेलो उगविलो
विठ्ठल 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 कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतान बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी आणि येला रूपाबळी करोनी खडी हरिदासी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी समचरण सरोजम सांद्र निलांबुदाभं जगन्निहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कैंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतया घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी देवा दीन दुर्बळाची देवा दीन
काय माझी वाणी मानेल संतासी रंजो चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा जयांचे केलिया स्मरण होय सकळ वेद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री गुरुचरण सरोज रज निजमन मुकुर सुधारी परनव रघुबर विमल सुजोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेम सुख आता वळदुराग भूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया नमन माझे दंडभूत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बुबडिया बोला अज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे शेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवीर हे दुःख भजन मारुती सुन रे मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपावे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा मुक्ताबाई नमो कुळीची हे कुळदेवी केली थावी संतांनी बरवे झाले शरण गेलो उगवेलो संकटी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग यच्छ अवजड जीवांचा उद्धार करण्याकरिता भूतलावर आलेले वितराग संपन्न संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज महाराज श्रीमान योगी गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती सिंहासनाधीश्वर श्रीमंत राजे शिवाजी महाराज यांचे आध्यात्मिक तसे पारमार्थिक गुरु असणारे विश्ववंदे विश्वभूषण महाराष्ट्र संत तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा असणारा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगाद्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय मनुष्यशास्त्री जीवाच्या जीवनातील आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ज्या प्राप्तव्याने जीवनामध्ये साध्य करता येते ते प्राप्तव्य अर्थात जगद्नियंता असणारा भगवान पंढरीश परमात्मा भगवान पंढरीश परमात्म्याच्या संबंधाने
जे जे म्हणून भक्त भगवान पंढरीश परमात्म्याला आराध्य समजतात त्या समस्त भक्तगणांना आपल्या कुलाचा कुलाचार समाजामध्ये सदोदितपणानं आपण समोर ठेवत असताना कुलधर्म कुलनीती या गोष्टी अगत्याने येतात. जगद्गुरु तुकोबारायांनी संत महात्म्यांना आमच्यावरती अगणित उपकार केले. आम्हाला कुलाचार सांगितला, कुलधर्म सांगितला आणि आम्हाला कुलदेवीही सांगितली. असा पंढरीश परमात्म्याच्याच संबंधाने येणारा परंतु थोडासा ट्रॅक बदलून येणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. सेवेला आरंभ करण्याच्या पूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. अकारण कारण करुणावरून आले भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राणसंजीवन श्री भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने कैवल्य ज्ञान साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबराय अनंत कृपा विभूषित वितराग संपन्न संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सकल संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने या भगवंत नगरीच्या परिसरामध्ये ज्या ज्या म्हणून वारकरी शिक्षण संस्था येतात त्यामधील एक वारकरी शिक्षण संस्था श्री नवनाथ वारकरी शिक्षण संस्था सौंदर्य आपल्या बार्शी तालुक्याला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगाच्या पाठीवरती भगवान परमात्म्यानं अनेक रूपं घेतली. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आपण ज्यांच्या संबंधाने विचार करणार आहोत ती देवता ते रूप ते स्वरूप म्हणजे भगवान पंढरीश परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि भगवान पंढरीश परमात्म्याचंच दुसरं स्वरूप म्हणजे एकादशी पंढरपूरची आणि बाराशी पिंटू महाराज बार्शीची, द्वादशी ज्या तिथीला आपण बारस म्हणतो आपल्या रांगड्या मराठी भाषेमध्ये, ती बारस म्हणजे बारशी. बारशी आणि बारशी एकच म्हणजे रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला अंबरशा कारणे द्वादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला. एकादशीसाठीही तोच प्रगटला आणि द्वादशीलाही तोच प्रगटला. असा द्वादशीचा मान ज्या स्वरूपामध्ये आपल्या बार्शीला प्राप्त झाला ते एकमेव द्वितीय. जगाच्या पाठीवरती जसं पंढरपूर दुसरं नाही तसं बार्शी दुसरी नाही. बार्शी बार्शीच बरोबर आहे की नाही. अकोला जिल्ह्यातली बार्शी टाकळी वेगळी, तिला ती बलाकाना बाण शहामुरगाचं तिला दुसरी वेलांटीन त्याच्यावर पुन्हा रपार ती बार्शी ती ओरिजिनल बार्शी आहे. पण आपल्या बार्शीचा थोडा छेडछाड झाली. आपली बार्शी अशी नाही नियमाने लिहायला पाहिजे पिंटू महाराज बरोबर आहे की नाही. आपण जशी लिहितो तशी बार्शी नाही, ती बारशी बारशी असं लिहायला पाहिजे बरोबर आहे की नाही. अजिबात तिला रपार नाही का नाही असं ती जोड अक्षरच नाही त्या बार्शीमध्ये. अशी बार्शी ती बार्शी कोणती आहे तर ती भगवान अंबरीश राजाची नगरी म्हणजे हे भगवंताची. आणि या बार्शी परिसरामध्ये सर्व मुला मुलींच्या वारकरी शिक्षण संस्था नावारूपाला आल्या उदयाला आल्या. त्यामध्ये एक आमचे परममित्र हरिभक्तीपरायण केदारजी महाराज शिंदे महाराजांच्या अथक परिश्रमातून खरं पाहायला गेलं तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा परमार्थ नेटानं चालू ठेवावा खऱ्या अर्थानं हे पुरुषार्थाचं लक्षण असतं. सौभाग्य असं महाराजांचं का महाराजांच्या आईवडिलांना सुद्धा महाराजांना परमार्थ करण्यासाठी सहकार्यच केलं आणि उत्तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या सौभाग्यवतीचंही त्यांना सहकार्य लाभत आहे. म्हणून आयुष्यामध्ये परमार्थ करत असताना आपल्या कुटुंबाची स्थिती सुद्धा महत्त्वाची असते. मग ती आर्थिक स्थितीच महत्त्वाची नसते तर ती मानसिकता कुटुंबाची खूप महत्त्वाची असते. आणि मानसिकतेने परमार्थासाठी सुदृढ असं कुटुंब म्हणजे हरिभक्तीपरायण केदार महाराजांचं कुटुंब आहे. म्हणून महाराजांना आपल्या मुलाच्या प्रथम वाढदिवसाच्या निमित्ताने आणि संस्थेतील 2 विद्यार्थिनी त्यामध्ये कुमारी कल्याणी महेश मिठे आणि कुमारी स्वरा शहाजी टाळके या 2 संस्थेतील विद्यार्थिनींचा आणि स्वतःच्या मुलाचा
वाढदिवस योगायोगानं, आता वाढदिवस आपण साजरा करण्याची पद्धती म्हणजे तशी आपण इंग्रजी कालगणनेनुसार वाढदिवस साजरा करतो. मग कर्मधर्म संयोगाने यावर्षी यांचा वाढदिवस म्हणजे 19 मार्च या दिवशी असतो. परंतु 19 मार्च ही तारीख कर्मधर्म संयोगाने आपल्या हिंदू नववर्षाच्या दिवशी आली, म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. याचं औचित्य साधून आणि आपल्या मुलाच्या सोबत 2 विद्यार्थिनींच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज हा खऱ्या अर्थानं एक आगळा वेगळा नैमित्तिक कीर्तनाचा सोहळा या ठिकाणी साजरा करत आहोत. खऱ्या अर्थानं आपल्या लेकराच्या हातूनही देवाची, देशाची, धर्माची सेवा घडो याच्यासाठी आपण निरंतर आणि चिरकाल टिकणारे संस्कार त्याच्यावरती घालून आपण त्यांना तावून सुलाखून एखादा जसा लोखंडापासून एखादी मूर्ती तयार होते, एखादी वस्तू तयार होते, किंवा एखादा पाथरवड जसा दगडांमधून सुरेख अशी मूर्ती तयार करतो, त्या नियमाप्रमाणे तद्वत आपल्याही मुलांमधून एखाद्या प्रखर अशा राष्ट्रपुरुषाची प्रतिमा निर्माण व्हावी, एक चांगला माणूस आपला मुलगा तयार व्हावा, या उदात्त हेतूने आपण आपल्या लेकरांना बाळकडू दिलं पाहिजे. आणि हे बाळकडू देत असताना आपल्या अंतःकरणामध्ये हर्ष, उल्हास हे सगळं असतं. आणि हे साजरं करत असताना एक अनोख्या पद्धतीनं वाढदिवस साजरा केला पाहिजे. आपण ज्या परंपरेमध्ये येतो त्या परंपरेनेच आपला वाढदिवस आपण साजरा केला पाहिजे, ही मनोमन इच्छा आदरणीय केदार महाराजांची असल्यामुळे आज त्यांच्या मुलाच्या प्रथम वाढदिवसाच्या निमित्ताने चिरंजीव वेदांत, म्हणजे त्याला राया म्हणता ना, बरोबर आहे की नाही, त्या वेदांतच्या प्रथम वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी महाराजांवरती महाराष्ट्रामधील प्रत्येक महाराजाचं आणि कलाकाराचं म्हणजे नितांत प्रेम आहे. प्रेमाचा परिपाक म्हणून आज आपल्या वेळात वेळ काढून आमचे परममित्र, आमच्या फडकरी परंपरेमध्ये ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं असे आदरणीय हरिभक्तीपरायण सतीशजी महाराज कंधारकर, म्हणजे महाराजांच्या व्यस्त कार्यक्रमामधून महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले. महाराजांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. या कार्यक्रमासाठी विशेष करून उपस्थित असणारे सर्व महाराज मंडळींच्या पाठीमागं आता चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणल्यावर आज त्या महाराज कुणीच मोकळे नाही, बरोबर आहे की नाही, तरीसुद्धा आता आपल्याला टायमात कीर्तन संपवायचं. तसं मी प्रस्तावनेत जरी गोट्या संपलं तरी संपविणार आहे, काळजी करू नको, बरोबर आहे. म्हणजे सगळ्यांना गडबड आहे, आता जायचं आहे, प्रवास करायचा आहे. परंतु ज्यांना ज्यांना लईच लांबचं कीर्तन आहे ती काय आलेली नाहीत. त्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे परम मित्र, त्यांची खूप मनोमन इच्छा होते, दत्ता महाराज हुके महाराजांना यायचं होतं कीर्तन म्हणजे इथं, पण महाराजाचं कीर्तनच कर्नाटकात असल्यामुळं महाराजांना मीच म्हणलो, महाराज तुम्हीच उद्या परवा दिवशी कधी पण या, पण आज विनाकारण थांबण्यापेक्षा वेळ घालवण्यापेक्षा नाही आलं तरी चालतंय. महाराजांचा निरोप मीच घेऊन आलोय म्हणायला काय हरकत नाही. आता काही लांब जाणारे होते ते आलेले नाहीत, पण आपल्याला जवळचीच कीर्तन आहेत. बालाजी महाराजांना, तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही सगळेजण जवळ जवळ आहेत. म्हणून या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या वेळात वेळ काढून आपल्या कीर्तनाच्या कार्यक्रमातून व्यस्तता बाजूला ठेवून आपल्या परिसरामध्ये ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं असे आमचे परम मित्र हरिभक्तीपरायण, ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव एक शिवचरित्रकार म्हणून आहे, असे जी टॉकीज फ्रेम हरिभक्तीपरायण बालाजी महाराज बोराडे महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आता अलीकडच्याच काळात नवीन कीर्तन करायला लागलाय, पण नवा असल्यासारखा वाटत नाही गोट्या, बरोबर. आता ती बारका असल्यामुळे मी त्याला गोट्याच म्हणतो, पण आता अलीकडच्या काळामध्ये भाग्यवान महाराज झाले, आता गोट्या राहिलेल्या नाही. ती आमचे हरिभक्तीपरायण भाग्यवान महाराज जावई सोबत आणला तसं कट नाही मारणार. हरिभक्तीपरायण आमचे भाग्यवान महाराज रोडगे महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतो. हरिभक्तीपरायण पिंटू महाराज, महाराजांनी खऱ्या अर्थानं जसं केदार महाराजांचं चरित्र आहे, बरोबर आहे की नाही, तसंच पिंटू महाराजांचं सुद्धा आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून अनिकेत महाराजांना तयार केलं. महाराजांना वारकरी शिक्षण संस्था भातांबरे या गावे आहे महाराजांची. आपल्या विद्यार्थ्यांसहित महाराज या ठिकाणी आले. अनिकेत महाराजांचं नाव महाराष्ट्रामध्ये माहीत नाही असं महाराज कोणी नाही. महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. हरिभक्तीपरायण तात्या महाराज हजारे आहेत. हरिभक्तीपरायण
बाऊची गावचे उपसरपंच आमचे नाना महाराज रोडगे आहेत. सरपंचच आहे आता, ह्या पुढच्या टर्मला नाना सरपंचच आहे माझ्या, म्हणजे तसा तडाखाच द्या निभार. हां, आदरणीय नाना महाराज आहेत, महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि खऱ्या अर्थानं खरं सांगू तुम्हाला, आता सार्थक महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सार्थक महाराज म्हणजे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचा आदर्श. सारे गम प हा कार्यक्रम जो आपल्या लिटल चॅम्पचा आपल्या टी व्ही चॅनलवरती प्रदर्शित केला जातो, या कार्यक्रमामध्ये चॅम्पियन होण्याचा मान जर कोणी मिळवला असेल तर तो सार्थक महाराजांना मिळवला. म्हणजे आता सार्थक महाराज जरा बकळ मोठे झाल्यासारखे दिसायला लागले, बरोबर आहे की नाही. ज्या वयामध्ये अगदी लेकरू लहान असते, बरोबर आहे की नाही, ज्या लेकराला काहीच कळत नसते, त्या वयामध्ये ह्या लेकरानं महाराष्ट्रामध्ये नाव कमवलं. आणि सार्थक महाराजांचा महाराष्ट्राला तर अभिमान आहेच आहे, पण सगळ्यात विशेषतः मला का आहे तर सार्थक महाराज माडच आहेत. आमच्या श्री गुरु दादासाहेबाच्या फडावरचं गाव म्हणजे माडच आहे. म्हणून सार्थक महाराज आणि आम्ही श्री गुरु दादासाहेबाच्या फडाचे पाईक असल्यामुळे आम्ही दोघंजण एकाच परिवारातील आहोत. म्हणजे जसा बापाला आपल्या लेकराचा अभिमान असतो तसा वडील म्हणून मला सुद्धा सार्थक महाराजाच्या या यशाचा अभिमान आहे. उत्तर त्यांच्याही जीवनामध्ये भगवान अंबरीश राजाच्या या भगवंत नगरीचा आशीर्वाद घेऊन तुमच्या जीवनामध्ये प्रगती हो अशी तुम्हालाही सदिच्छा देतो. आणि या ठिकाणी तुम्ही सर्वजणांनी आता चालीतला कारपणा ऐकलेला असेल, बरोबर आहे की नाही. आमचे हरिभक्तीपरायण श्रीराम महाराज पंचाळ बोरगावकर, बरोबर आहे की नाही. बोरीचा काटा किती कार असते तितका गड्याचा आवाज कार, बरोबर आहे की नाही. म्हणजे वाकड्या काटा इतका नाही म्हणत मी, सरळ काट्याचा, बरोबर आहे की नाही. आमचे गोड आवाजाचे आणि तितक्याच गोड स्वभावाचे हरिभक्तीपरायण श्रीराम महाराज पंचाळ. सगळ्यात जास्त लांबून जर कोण आला असेल तर श्रीराम महाराज आणि सार्थक महाराज दोघं जण आले. दोघांसाठी तुम्ही सर्वजण टाळ्या वाजवा. दोघंही उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आपल्या संस्थेसहित आपल्या परिसरामध्ये छोटा कार्यक्रम असो मोठा कार्यक्रम असो, सगळ्या कार्यक्रमांना आपण उपस्थिती लावली पाहिजे, हे आपलं आद्य कर्तव्य. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्या जणांनी, हो का, कुणाचं कोणासंग जमत नसतंय, कुणाचं कोणासंग जमत नसतंय, 12 बानगडी 13 कोटाने वेगवेगळ्या विचारधारेची राजकारणातली लोक सगळे आपल्या विचारधारा चुलीत घालून जर एका जागेवर येत असतील तर आपण पांडुरंगाची लेकर आहोत, बरोबर आहे की नाही. आपापसातले मतभेद बाजूला सारून आपण एका कार्यक्रमात येऊ शकत नाहीत, असं शक्य आहे का. आणि महाराष्ट्राला जर कोण आदर्श निर्माण करून देणार असेल तर वारकरी संप्रदायाचा आदर्श निर्माण करून देऊ शकतो. पण माझी विनंती आहे तुम्हाला, म्हणजे आपापसात थोडं बहुत असते, बांध कोराकोरी जशी असते तशी, बरोबर आहे की नाही. म्हणजे माझ्या संस्थेतले विद्यार्थी जास्त, तुझ्या संस्थेतले विद्यार्थी जास्त, मला तारका जास्त, तुला तारका जास्त, आपल्यात तरी काय कमी राडा चाललाय का, बरोबर आहे की नाही. हे सगळं बाजूला ठेवून तुम्ही सर्वजण आपल्या मनाचा मोठेपणा म्हणजे या ठिकाणी नववर्षाच्या निमित्ताने ते बाजूला सारून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या सर्व संस्था, यामध्ये पहिल्यांदा अग्रक्रमानं नाव घेईल सगळ्याच्या अगोदर उपस्थित राहणारे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे बापू महाराज कोरके खांडवेकर महाराज या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांसाठी उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतो. नवीन संसाराला सुरुवात केली लेकरानं, तरीसुद्धा वेळात वेळ काढून आमचे हरिभक्तीपरायण विक्रम महाराज या ठिकाणी उपस्थित राहिलेत. महाराजांनाही धन्यवाद देतो. पुन्हा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या आदरणीय आमच्या स्नेही शिवलीलाताई पाटील यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थिनी, तुम्ही सर्व विद्यार्थिनी म्हणजे शिस्त सगळी तुमची वाखाणण्याजोगी आहे. तुम्ही सगळे एका पोशाखामध्ये सगळे उपस्थित राहिलात, म्हणजे आपल्या जीवनातला अमूल्य वेळ तुम्ही आता संप्रदायासाठी देत आहात, याबद्दल तुम्हाला नववर्षाच्या तर शुभेच्छा देतो. पण तुमच्या पुढील आयुष्यामध्ये सुद्धा तुमच्या हातून भगवान परमात्म्याची सेवा घडो, देवाची देशाची धर्माची सेवा घडो, याच्यासाठीही तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि आदरणीय ताईंचे वडील या ठिकाणी बाळासाहेब महाराज आहेत. बाळासाहेब महाराजांना तर ताईला खांद्यावर घेऊन आका महाराष्ट्र पालता घातलाय गाडीला. ताई मोठी झाली यात काही नवल नाही, बरोबर आहे की नाही. ताई मोठी झाली, ताईचं नाव लोक घेत असतील, पण ते एका बिजा केला नास मग भोगीचे कणीस, पण अगोदर चांगल्या दाण्यानं स्वतःला मातीत घालून घ्यावं लागतं. तसं बाळासाहेब महाराजांना आपल्या सबंध आयुष्याला ताईला मोठं करण्यासाठी म्हणजे अगोदर मातीत रुजवून घेतलं, तेव्हा ते फळ ते आलेलं कणीस आपल्याला पाहायला भेटतं. महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतो. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांचे विद्यार्थिनींचे पालक मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि विशेष करून
ज्यांच्या हातून आपण गोड असा मृदंग ऐकतो, असे असणारे आमचे हरिभक्तीपरायण महादेव महाराज खैरे पाचपिंपळेकर महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि दुसरे मृदंग वादक म्हणजे त्यांचं नाव 2 नंबरला का घेतलं, त्यांच्या जीवनामध्ये 2 भूमिका आहेत, एक आहे वकिलाची आणि दुसरी आहे मृदंग वादकाची. म्हणून आमचे हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज वाघे गव्हाणकर महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतो. तुम्ही सगळ्यांनी समोर बसून कीर्तन ऐकावं, या सगळ्यांना कीर्तनात टाळ घेऊन उभं राहावं आणि तुम्ही मृदंग वाजवावा, एवढा अधिकार माझा नाही. मात्र एक आहे, दास मी दुर्बळ वैष्णव दासमी दुर्बळ वैष्णवाचा दासमी दुर्बळ वैष्णवाचा नहे महाश्रुत नहे भजनशील दासमी दुर्बळ वैष्णवाचा दासमी दुर्बळ वैष्णवाचा नहे महाश्रुत नहे भजनशील दासमी दुर्बळ नोहे बहुश्रुत नोहे ज्ञानशील दासमे दुर्बळ वैष्णवांचा. मी आदरणीय वैकुंठवासी प्रातस्मरणीय श्री गुरु धोंडोपंतजी दादा भजनी सांप्रदायिक फड पंढरपूर श्री गुरु दादासाहेबांच्या फडामध्ये झाडपूस करणारा विद्यार्थी आहे. दादासाहेबांच्या फडामध्ये झाडपूस करता करता जे संतांचं उच्चिष्ट माझ्या पदरामध्ये पडलेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. या कार्यक्रमामध्ये अजून लई मोठी लोक येतो असं वाटायला लागले मला, बरोबर आहे की नाही. यामध्ये हरिभक्तीपरायण प्रदीप महाराज एक राहिले. कुठचे आहेत प्रदीप महाराज? साहेबाकडे गेलं महाराज, बरं ठीक आहे. प्रदीप महाराज नवरे आहेत, महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि केदार महाराजांना छोट्या मोठा का असाना काही का असाना, परंतु ज्यांचं सहकार्य अनमोल असतं असे असणारे हरिभक्तीपरायण राम महाराज जाधव महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतो. अजून कोण राहिले? हां, शिवलिंग महाराज उपस्थित आहेत. म्हणजे शिवलिंग महाराजांनी तर लगन जमिलं महाराजाचं पुन्हा असं कसं शिवलिंग महाराजांची काय शुभम महाराजांची. अच्छा हां, जोगा परमानंद वारकरी शिक्षण संस्था देगाव देवगाव कुठला? मांजरे देवगाव. बर, त्यांची वारकरी शिक्षण संस्था आहे. त्याही संस्थेतील विद्यार्थी उपस्थित आहेत. अजून कोण आहेत? विश्वमाऊली वारकरी शिक्षण संस्था झाली. गुरुदेव दत्त वारकरी शिक्षण संस्था बार्शीची आहे का कोणी? बरं येणार आहे, थांबा आता. पुन्हा अजून स्वामी समर्थ वारकरी शिक्षण संस्था बहातमरे पिंटू महाराज आहेत. संत मानकोजी महाराज बोधले वारकरी शिक्षण संस्था बळेवाडी ती बी यायची बाकी आहे अजून. पूजा अजून वेदांत आश्रम संत भावी माऊली बी येणार बाकी आहे अजून. पुन्हा संतनाथ वारकरी शिक्षण संस्था वैराग ती बी येणं बाकीच आहे अजून. अजून कोण राहिलं? झालं की आणि कसं करू आता? आहे का तो तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की. पुन्हा आमचा काय समर्थ साऊंड सिस्टम तांबेवाडी गणेशची सिस्टम आमच्या गणूसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. कारण काय झालंय, आपल्या परिसरात सिस्टमचा कोणी नादच करीना गेले, पण बिचारा कसा असा नादाला लागलाय ते. अजून चांगली कर, अजून चांगली कर, बरोबर आहे की नाही? एवढ्यावर थांबू नको असं मला म्हणायचं तुला. पाडव्या दिवशी अजून थोडी सिस्टम मोठी झाली पाहिजे. महाराष्ट्रात कोणाची सिस्टम चांगली म्हणलं का ते बार्शी परिसरात भूम तालुक्यातला ते तांबेवडीचा गणू आहे असं तुझं नाव घेतलं पाहिजे लोकांना. अशी मोठी सिस्टम तुझी झाली पाहिजे. अशा तुला पाडव्याच्या शुभेच्छा देतो. एवढ्यावर काही थांबू नको बरं का माय, तुझ्या पाया पडतो बघ. राजमुद्रा यूट्यूब चॅनल सगळ्या जणांना कळकळीची आणि तळमळीची विनंती आहे. लय पैसे लागत नाही, फ्रीमध्ये बटन आहे ते. काय काय म्हणतात त्याला? सबस्क्राईब करा आणि काय वाजायचे बेल आयकॉन म्हणजे घंटीचं बटन दाबा. पैसे लागत आहेत का त्याला? पण लय वक्ती लोक इतकी चेंगट मी कुठंच बघितली नाही. ते आपल्या महाराष्ट्रातले लेकरं वारकरी संप्रदायाचा प्रसार प्रचार करत असतील तर अशा चॅनल्सला सर्वजणांना म्हणजे त्या चॅनलचे सगळे व्हिडिओ येणारे शेअर करा, आपल्या मित्रांना पाठवा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला कोणीच विसरू. विठ्ठल हरिभक्तीपरायण आमचे मिलिंदजी देशमुख आहेत, त्यांच्या शरणावरती नतमस्तक होतो.
आणि विशेष करून माझ्यासोबत दररोज अगदी अर्जुनाच्या सोबत श्रीकृष्ण कसा असतो, म्हणजे ते कुठेही कीर्तन असो, शेतात गेलं सोबत, कार्यक्रमाला गेलं सोबत, राजकारण असलं आणि उपोषण असलं तरी सोबत, 24 तास माझ्यासोबत असणारे आमचे परममित्र हरिभक्ती परायण मंगेश तात्या सस्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. तात्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि अशा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण चिरंजीव वेदांत आणि 2 विद्यार्थिनींचा या ठिकाणी वाढदिवस साजरा करणार आहोत. तत्पूर्वी आपल्या हिंदू नववर्षामध्ये आज चैत्र शुद्ध प्रतिपदा आणि या प्रतिपदेच्या दिवशी काही कुलाचार असतात, काही कुलधर्म असतात. खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगू का, प्रत्येक धर्मामध्ये सण साजरे करत असताना आपापल्या धर्मामध्ये आपापल्या देवतेला पूजून आणि मग आपापले सण साजरे केले जातात. आता परवा दिवशी मुस्लिम बांधवांचा तो रमजानचा सण येणार आहे. रमजानचा सण येणार आहे तर प्रत्येक मुस्लिम समुदायातला लहानापासून वृद्धांपर्यंत प्रत्येक माणूस नमाज पठण करतो. त्यांची ती उपासनाची पद्धत आहे, ती काय ती रोजे वगैरे धरतो सतीश महाराज, त्यांना सांगावं लागत नाही असं करा म्हणून. परंतु शोकांतिक आहे, आपण हिंदू राष्ट्राची अपेक्षा करणाऱ्या या भारत देशामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी आपल्या धर्मामध्ये आपल्या देवतेच्या समोर आपण नतमस्तक व्हावं हा भाव आपल्या अंतकरणामध्ये कुठं तर कमी होत चालला. याचे शल्य माझ्या मनामध्ये आल्यामुळे मी अभंगाची निवड करत असताना माझ्या डोक्यात होतं दुसराच घ्यावा, पण हिथं आल्यावर असं मी विचार करत आल्यावर आणि मग माझ्या डोक्यात आलं आपण हाच अभंग घ्यावा म्हणून. कुळीची हे कुलदेवी, आपल्या कुळाची कुलदेवी काय आहे तर हे कोणी ठाऊक करून दिलं तर ते संतांनी ठाऊक करून दिलं. या संत महात्म्यांना अगणित उपकार या महाराष्ट्राच्या मातीवरती केले. कदाचित संत महात्म्याच्या नंतर आपण जन्माला आलो हे आपलं सौभाग्य आहे. खरं सांगतो मी तुम्हाला, देवधर्म सांदी पडिले सकळ, अख्खा हल्ल कल्लोळ माजला आणि मग आपल्या धर्माबद्दल आपल्याला जाण नसणे हे शोकांतिका सध्याच्या काळामध्ये आवर्जून मला या कॅमेऱ्याच्या समोर सांगायची वेळ आली. आज आपल्या हिंदू नववर्षामध्ये आपण पदार्पण करत असताना सुद्धा आपल्या बऱ्याचशा हिंदू बांधवांनी जे म्हणून 18 पगड जातीतले 12 बलुतेदार हिंदू म्हणून घेतात स्वतःला, त्या हिंदूंनी मला वाटत नाही प्रत्येकानं जाऊन हनुमंतरायाचं तरी दर्शन घेतलं असं गावातल्या. म्हणून नुसता धर्म खत्रे में आहे म्हणून चालत नाही. धर्माच्या नावावरच्या घोषणा दिल्या, धर्माच्या नावावर भाषणं केली म्हणजे धर्म टिकू शकत नाही. तर धर्माबद्दल आपल्या अंतकरणामध्ये नितांत प्रेम असणं हे काळाची गरज आहे. परंतु हल्लीच्या काळामध्ये काही का असना जाऊ द्या, राजकारणातली लोक तरी धर्माच्या नावावर राजकारण करायला लागली, एवढं तरी समाधान वाटायला लागले. धर्माच्या बाबतीत नका का काही विचार व्हायला गेला. एका गोष्टीचं समाधान वाटते म्हणून तरी सध्या सतीश महाराज आपण त्या राजकारण्यांच्या पाठीमागं असतोच. पण तरी सुद्धा सर्व हिंदू बांधवांना माझी या गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्वांना कळकळीची आणि तळमळीची विनंती असेल का आपण संसारी आहोत. संसारामधून कोणालाही वेळ मिळत नाही, परंतु आपल्या कुळाचा कुळाचार कुळदेवी आपल्याला ठाऊक असावी म्हणून शेंदरी हिंदरी दैवते कोण पूजिती भूते खेते, आपुल्या पोटाजी रडते मागती शिते अवदान. मागती बरोबर आहे की नाही, जे मागतात त्यांना देव म्हणावं का नाही म्हणावं. म्हणजे जो मागूच देत नाही आणि येणाऱ्याची इच्छा अपूर्ण राहू देत नाही त्याला देव म्हणतात. मग असा येथे नाही झाली कोणाची निराश आल्या या चकास कृपेविषयी, त्याच्या दारात गेल्याच्या नंतर कोणी या कसे या बरोबर आहे की नाही, त्याचा उद्धार होतो. त्याची सगळी इच्छा मनोकामना तू का म्हणे आम्ही जे इच्छा करू आणि ते कल्पतरू, तो भगवान परमात्मा आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे. आणि मग असा असणारा तो परमात्मा तो कुठं आहे बरोबर आहे की नाही, तर तो विटेवरी जाची पाऊले समान आणि तोची एक दान शूरदाता, त्याच्यासारखा दानशूर दुसरा कोणीच नाही. असा दानशूरदाता विटेवरचा भगवान पंढरीश परमात्मा संत महात्म्यांना आम्हाला कुलदेवी म्हणून ठाऊक केला. असं जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम
त्या संत महात्म्यांना ठाऊक केले. संतांचे उपकार जीवनामध्ये झालं का? राजन महाराजाला आहे का काय आहे थोडं नाही मी बी आता उरकीतच घेतो बालाजी महाराज आहे का नाही काय पावसा पाणी अशी कुलदेवी संतांना आम्हाला ठाऊक केली. कारण का खऱ्या अर्थानं कुलदेवी संतांना ठाऊक केली. आपण असं म्हणायला काही हरकत नाही. संत महात्म्यांच्या नंतर आपला जन्म झाला तात्या लयच बेजारी रे एक मग पोळ्या खाल्ल्या तरी बर पोळ्या खाल्ल्यावर गोळ्या घ्याव्या लागतात रे पोरांना ना तुमचं बी उद्या ओके विठ्ठल ऐका. आणि ही कुलदेवी संत महात्म्यांनी आम्हाला ठाऊक करून दिली. तू बी आता शिकायला होय लांबून ये त्याला हां ते आज पाडवा आणि ट्रॅक्टरला गिरायक असते नाही आहे का नाही त्याच्यामुळे ते लेख इथंच असं ऐकून घे. संत महात्म्यांच्या नंतर आपण जन्माला आलो आणि संत महात्म्यांना आपल्याला तू काय म्हणे सोपी केली पायवाट तो परमात्मा आपल्याला दाखवून दिला. आपण असं म्हणायला काहीच हरकत नाही. जन्म आलो त्याचे 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 जन्मालो त्याचे आजी फुल झाले साचे तुम्ही सांभाळले संती भयनी रसली खंती. खऱ्या अर्थानं जीवनामध्ये भीती दाखवतो त्याला संत म्हणत नाहीत. जो भीती दाखवतो त्याला संत म्हणू नये. जो अज्ञानी असणाऱ्या जीवाला सज्ञान करून जीवनामधील भीती आणि अज्ञानाचा अंधकार दूर करतो त्याला संत म्हणतात. आणि मग आपल्या ठिकाणी असणारा अज्ञान संत महात्म्यांना दूर केलं आणि संत महात्म्यांना सुदोदित उपकार करून आपल्याला
कुलाचार सांगितला, कुलधर्म सांगितला, कुलदेवी सांगितली. ते कुलदेवी कोणती आहे बाबा? कुळीची हे कुलदेवी केली ठावी संताने. आणि मग ते संतांना ठाऊक केलेल्या कुलदेवीला आपण शरण गेलो पाहिजे. की आपण कशासाठी शरण जावं? एका ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी, तू हा उतरील पार भवदुस्तूर नदीचा. हा. आणि मग आपण त्याला शरण गेल्याच्या नंतर काय होतं तर तो भगवान परमात्मा आपल्यावरती कृपा करतो. आणि भगवान परमात्मा कृपेचा सागर असल्यामुळे बरं का, हा तव कृपेचा सागर, हा कृपेचा सागर आहे. भगवान परमात्मा कृपेचा सागर आहे. भगवान परमात्मा सुखाचा सागर आहे. की आता लेच काल बाबा असू द्या, ऐका लक्ष द्या. आता मी हाणून घेईन बरं का तुमच्या पुढं. मी मायच्या ना आता संपवितच राहू, जाऊ द्या, असू द्या बरं का. कुळदेवी कोणती आहे तर आता ऐका. विठ्ठल आमुचे जीवन, आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल बाप माय चुलता, बाप माय चुलता, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगनी आणि भ्राता, विठ्ठल भगनी आणि भ्राता, विठ्ठल भगनी आणि भ्राता, विठ्ठल भगनी आणि भ्राता. विठ्ठले विना जाण नाही होता, विठ्ठले विना जाण नाही होता, विठ्ठले विना जाण नाही होता, विठ्ठले विना जाण नाही होता. तुका म्हणे आता नाही दुसरे, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत. विठ्ठल बाप माया झोलता, विठ्ठल बाप माया झोलता, विठ्ठल भगणी आणि भ्राता, विठ्ठले विना जाण नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे, म्हणे आता नाही दुसरे. ज्यांना ज्यांना हे कळालंय ते धन्य झाले, ज्यांना नाही कळालं त्यांना बी आता काही इलाज नाही. आता काय कराय विठोबा माये, ज्यांना ज्यांना कळालं त्यांना सरळ सांगून टाकलं संत महात्म्यानं. ज्यांना नाही कळालं त्यांना सरळ सरळ रूपक केली शिवलिंग महाराज आणि सावध करण्याचा प्रयत्न केला. रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध, रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा, तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा, तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा, उजेड पडताना गळा पडेल फासा, पडताना पडेल फासा,